दंडोत प्रणाम। आज श्री क्षेत्र पैठण जिल्हा संभाजीनगर येथील स्थानाकडे मी चाललेलो आहे आणि तिथे गेल्यानंतर आपण जायकवाडी धरण जे नाथसागर आहे तेही आपण पाहणार आहोत। सध्या माझी भ्रमंती या गाडीवर चालू आहे। रस्ता देखील अतिशय सुंदर आहे। चला तथा जायकवाडी धरण देखील पाहूया। आजचा जलसाठा किती आहे ते देखील आपण पाहूया। आपण आलेलो आहे सध्या पैठण येथील जायकवाडी धरणाच्या जवळ। आपण स्थान दर्शन या सदरामध्ये जे जायकवाडी धरण आहे ते पाहण्यासाठी आलेलो आहोत। जायकवाडी धरणावरती मी बऱ्याच वेळेस येत असतो का, कारण जायकवाडी धरणाचं पाणी ज्या वेळेस कमी होतं त्यावेळेस सर्वज्ञाची व अनेक मंदिरे उघडी झालेली असतात आणि ते उघडी मंदिराचं स्थान वंदन करण्यासाठी मी जायकवाडी धरणाच्या पाण्याची पातळी लेवल किती आहे हे पाहण्यासाठी येत असतो। आजच्या भागामध्ये आपण खरं तर आता ऑगस्ट महिना चालू झालेला आहे आणि आज जायकवाडी धरणाची पाण्याची पातळी किती आहे टक्केवारीमध्ये ते देखील आपण पाहणार आहे। तेवढंच नव्हे तर डाव्या कालव्यातून पाणी किती सोडलेलं आहे का आणि उजव्या कालव्यातून पाणी किती सोडलेलं आहे याच्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहोत। चला आपण आता वरती जाऊया आणि वरून प्रत्यक्ष जे पाणी कसं आहे आणि किती पाण्याची पातळी वाढलेली आहे ते आपण पाहणार आहोत। अनेक पर्यटक सध्या इकडे आलेले दिसत आहेत आपल्याला। वरती या ठिकाणी नाथसागर लिहिलेलं आहे। सगळीकडे हिरवगार वातावरण झालेलं आहे या साईडला। वरती या भिंतीवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत। या साईडने ही आपल्याला जाता येतं पहा। आता आपण धरणाच्या वरती आलेलो आहोत आणि वरती आल्यानंतर खाली पैठणचा जो काही परिसर आहे तो आपण पाहत आहोत। अतिशय सौंदर्याने सुंदर नटलेलं हे शहर आपल्याला दिसतं। मध्ये जी जायकवाडी कडे जाणार जो गोदावरी नदी आहे त्याचं पात्र आपल्याला दिसत आहे आणि तसंच हा जो बंधारा आहे मेन या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। आपण आता मेन जे द्वार आहे गेट आहे तिकडे आपण निघालेलो आहे। जे नाथसागर आहे या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी जे गेज आहे ते आपण पाहत आहोत। पाण्याची पातळी आता वाढलेली आहे, जी 15 दिवसापूर्वी साधारण 3% होती आणि आता ती वाढलेली आहे। जे खाली गेज आहे आपण तिथपर्यंत जाणार आहोत आणि इथले देखील आपल्याला सुरक्षेचे जे काही नियम आहे ते पाळणं गरजेचं आहे। पण जास्तीत जास्त लोकांना या पाण्याची पातळी किती आहे ते दाखवण्यासाठी सांगण्यासाठी आम्ही या गेजवर आलेलो आहोत।
इथपर्यंत असेल तर 100% ना. हा, इथं जे गेज दाखवलं जात आहे 0.9 या ठिकाणी जर असेल तर जायकवाडी धरण हे पूर्ण 100% भरलं असं समजलं जातं. आता इथं खाली आणखी गेज आहेत आणि जर हे भरलं तर इथपर्यंत आपल्याला येता येत नाही. इथंही बरंच बांधकाम वगैरे चालू आहे. याही ठिकाणी सध्या हे बांधकाम वगैरे चालू आहे आणि तसंच याही ठिकाणी आपण हे सध्या गेज पाहत आहोत. हे पूर्णपणे पाण्यामध्ये असतं आणि आज सर्व शेतकरी बांधव तसेच अनेक जिल्ह्यातून पाहणारे, प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी चॅनलवर पाहणारे सर्व मित्र तसेच कंपनीतले उद्योगपती, सर्व कामगार बंधू भगिनी जे जे जायकवाडी धरणावरती अवलंबून आहे त्यांना आज पाण्याची पातळी किती आहे ती मी देत आहे. आज दुपारी 1 वाजताची वेळ आहे आणि इथे पाणी पातळी फुटामध्ये 1504.48 अशी आहे. पाणी पातळी मीटरमध्ये 458.566 दशलक्ष घन मिलीमीटर म्हणजे 1287.1. आजचा जलसाठा जो आहे 45 TCM. त्याच्यानंतर हे जरी आपल्याला समजलं नसेल तरी तुम्हाला आजची टक्केवारी किती आहे हे मी तुम्हाला दाखवतोय. 25.28 आजचा जलसाठा किती आहे धरणाचा 25.28 एवढा आजचा जलसाठा आहे आणि हे पूर्णपणे आपण पाहू शकतो. याही साईडला पहा, इकडे पहा कशा पद्धतीचं हे आहे ते. आणि असं म्हटलं जातं हे एक छोटा समुद्रच आहे नाथसागर म्हणजे. मी गेल्या अनेक वर्षापासून जायकवाडी धरणाविषयी माहिती देत असतो. त्याचप्रमाणे डाव्या कालव्यामध्ये पाणी किती सोडलेलं आहे, उजव्या कालव्यामध्ये पाणी किती सोडलेलं आहे याचीही माहिती मी आपल्याला देणार आहे. सर्व जे व्हिडिओ पाहणार आहेत त्यांना आजची जी माहिती आहे त्याच्यामध्ये नांदेड जिल्हा आहे, परभणी जिल्हा आहे, बीड आहे, माजलगाव आहे, जालना आहे, अहमदनगर आहे, अशा अनेक जिल्ह्याला या जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. आणि सर्व मित्रांनो, आपण बरेच लोक पाहत होते माझा व्हिडिओ या ठिकाणचा जवळपास 1.5 वर्षापूर्वीचा होता आणि अनेक लोक सध्या तोही व्हिडिओ पाहतात. आणि मला वाटायला लागलं की आताची लेटेस्ट जी परिस्थिती आहे, पाणी साठा किती आहे हे सर्वांना दाखवण्यासाठी मी या ठिकाणी आलोय. येथील जे वरिष्ठ आहेत त्यांच्याकडून माहिती घेतली आणि आज आपण हे जे काही गेज आहे या गेज जवळ आलेलो आहे. ती भिंत आपल्याला त्या साईडला दिसत आहे पहा, मोठी भिंत. आणि पाण्याचा जो काही जलसाठा आहे आज 28.24% एवढा आहे. आज आहे 8 ऑगस्ट 2024. या ठिकाणी हे पाण्याची पातळी पहा कशा पद्धतीने आहे ते. आणि आपली नजर पुरत नाही अशा पद्धतीनं हा अथांग सागर आपल्याला सध्या दिसत आहे. आणि हीच माहिती आपल्या सर्व लोकांना व्हावी या हेतूने माझा हा एक छोटासा उपक्रम आहे, चालू आहे. आणि इथे दाखवण्याचा एकच उद्देश, तुम्ही म्हणत असाल गुरुजी तुम्ही नाथसागराला नेहमी का जाता, त्याचं एकमेव कारण, मी ज्या वेळेस या ठिकाणी आलो याची माहिती इतरांना दिली, अनेक लोक मला जोडले गेले आणि त्यांच्या प्रेमापोटी जे शेतकरी लोक आहे, उद्योगधंद्यावाले आहेत आणि अनेक लोक जोडल्यामुळे त्यांना लेटेस्ट माहिती द्यावी या हेतूने मी येत असतो. जर पाण्याची पातळी कमी झालेली असेल तर अनेक मंदिरं सध्या जायकवाडी धरणामध्ये आहेत आणि पाणी कमी झाल्यामुळे अनेक महादेवाचे मंदिर आहेत, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे मंदिर आहे आणि ते जर उघडे झाले तर ते स्थान वंदन करण्यासाठी, मंदिराचं दर्शन करण्यासाठी ते आपल्याला उपलब्ध होऊन जातं. पण ज्यावेळेस पाण्याची पातळी वाढलेली असेल तर ते स्थान पाण्यात जातात. उदाहरणार्थ खडकुली
खडकुलीच्या स्थानावरती मी अनेक वेळेस होडीने गेलोय, पाण्यातून गेलो आणि तिथे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे अनेक स्थान आहेत, ते दाखवण्याचा माझा छोटासा प्रयत्न असतो। पण आज 25% जी काही आहे पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि आणखी खडकुलीचे स्थान जे आहेत पाण्यात गेलेले नाही, थोडेसे उघडे आहे, पण जास्त जर पाणी आलं तर तेही पाण्याखाली जातील। आणि म्हणून आजचा जो जलसाठा आहे ते दाखवण्यासाठी मी या ठिकाणी आलोय। समोरचा परिसरही आपण पाहूया आणि आजचा जो काही व्हिडिओ आहे, खरं तर इथं येणं सोपं नाही, पण आपण जर इथे आले तर आतमध्ये येऊ देत नाही। आपणही या धरणाची काळजी घेणं, जसं प्लॅस्टिक वगैरे न टाकू देणं, आतमध्ये जे आहे पोहायचं नाहीये, काही नाही ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करतात तेही करू नये। शासनाचे नियम देखील आपल्याला पाळायचे आहेत। आणि नक्कीच आजचा जो काही नाथसागराचा जलसाठाचा जो काही व्हिडिओ आहे तो आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करा। मी सध्या महानुभाव पंथाचे, त्यातील त्यात दत्तात्रय प्रभू, श्रीकृष्ण महाराजांचे, चक्रधर स्वामींचे असे जे काही पंच अवताराचे स्थान आहे, पूर्ण भारतभर माझी भ्रमंती चालू असते। आणि त्यातूनही खडकुली परिसरात आल्यानंतर जे पैठण क्षेत्र आहे येथील स्थानवंदन करतो आणि येथील जे जायकवाडी धरण आहे यालाही भेट मी देत असतो आणि याच्या बरोबर याची माहिती देखील आपल्या सर्वांना मी देत आहे। सर्वांना मनापासून धन्यवाद। आपण चला वरून परिसर कसा दिसतो ते पाहूया। दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम। हो हो, आपण सध्या जायकवाडी धरण पाहण्यासाठी या दुसऱ्या बाजूने चाललेलो आहोत। बरेच लोक म्हणत असतील पवार गुरुजी आज कुठे आहे? खरं तर आपले स्थान जवळपास सगळे झालेले आहेत आणि ज्या ठिकाणी जायकवाडी धरण आहे या ठिकाणी मी आलेलो आहे। हवा सुटलेली आहे। जायकवाडी धरणाची पाण्याची पातळी आज 25% झालेली आहे आणि हा परिसर आपण पाहत आहोत। लाटा सुटलेल्या आहेत, पाऊस देखील सध्या पडायला लागलेला आहे। तोही परिसर पहा कशा पद्धतीने दिसतोय तो। आणि तेवढंच नव्हे तर इकडे जे आहे जे मूळ भिंत तेही पाहू। पाठीमागे इकडं जायकवाडी जी आहे, गोदावरी नदी खाली दिसत आहे। पाऊस आता चला आपल्यालाही परतीचा प्रवास करावा लागेल। त्याही साईडनं पाऊस येतोय, लाटा बारीक बारीक दिसत आहेत आणि याही साईडला हा परिसर जे आहे जायकवाडीचं बॅकवॉटर आपण सध्या या साईडला पाहतोय। अतिशय सुंदर वातावरण झालेलं आहे। जायकवाडीच्या धरणाच्या जवळ आलेलो आहोत। इथलं धरण दिसत आहे आणि पिंपळवाडी जे गाव आहे या ठिकाणावरून हा जायकवाडी धरणाच्या भिंतीवर आपण आलेलो आहोत आणि अतिशय रमणीय दृश्य सध्या आपल्याला दिसत आहे। हवा सुटलेली आहे आणि हे जायकवाडीचं जे काही धरणातलं पाणी आहे ते आपल्याला दिसत आहे। या साईडला पक्षी अभयारण्य आहे, डावा कालवा देखील या परिसरात आहे आणि या पुलावरून या रोडवरूनच आपण सध्या हा परिसर पाहत आहोत। आपण सध्या जायकवाडी धरणाचा जो डावा कालवा आहे ते सध्या पाहत आहोत। पाणी सोडलेलं नाहीये। सध्या जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यावरती आलेलो आहोत। सध्या पाणी सोडलेले नाही
पण या ठिकाणी असंख्य मोटारी आपल्याला दिसत आहेत. या टाक्यामध्ये लावलेल्या आहेत. हा डावा कालवा, याही साईडला खूप मोटारी सध्या आपल्याला दिसत आहेत. आणि इथून हा डावा कालवा इकडं खाली चाललेला आहे. अतिशय सुंदर वातावरण सध्या जायकवाडी धरणातील डाव्या कालव्याचं आपण पाहत आहोत.